नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर लड्डा आणि आज आपण रेल्वे सवलत, रेल्वे कन्सेशन तिकीट प्रत्येक प्रकारच्या दिव्यांग कॅटेगरीला 2016चा दिव्यांग हक्क कायद्यानुसार दिव्यांगाचे 21 प्रकार आहेत आणि याच्यापैकी फक्त काही मोजल्या दिव्यांग प्रकारांनाच रेल्वेच्या तिकिटामध्ये सवलत मिळते। ऍक्च्युअली नियमानुसार ती सवलत सर्व प्रकारच्या दिव्यांगजनांना मिळाली पाहिजे। हा विषय घेऊन आपण येतोय। या अगोदर मी आपल्या सर्वांची माफी मागतो की मागचे 20-25 दिवस थोडीशी धावपळ होती निवडणुकीबद्दलची, आपल्या वृत्तपत्रासाठीच थोडीशी पळापळी वगैरे होती, लोकांचे मतं घेणं या सगळ्या गोष्टी होत्या, त्याच्यामुळं मी तेवढा ऍक्टिव्ह राहिलो नाही दिव्यांगजनाच्या कामामध्ये। तर आता रेल्वेची सवलत प्रत्येकाला मिळाली पाहिजे याच्यासाठी एकत्रित लढा उभारणं गरजेचं आहे आणि हा लढा उभारत असताना, एकत्रित फाईट करत असताना तुम्ही मी प्रत्येक प्रकारच्या 21 प्रकारच्या दिव्यांगांनी एकत्र येणं जरुरी आहे मेजॉरिटीमध्ये। इथं काही संघटना नाही, युनियन नाही, काय नाही, आपल्या हक्कासाठी आपण एकत्र यायचे, बस एवढं ढोबळ साधं गणित आहे। ज्या दिव्यांगजनांना सवलतीमध्ये तिकीट मिळते त्या दिव्यांगजनांनी पण या लढ्यामध्ये भाग घ्यावा असं माझं स्पष्ट मत आहे। समजा मी ऑर्थोपेडिकली हँडिकॅप आहे, म्हणजे अस्थिव्यंग आहे, मला त्या गोष्टीचा फायदा मिळतोय, माझ्याबरोबर माझ्या साथीदाराला फायदा मिळतोय, जे 100% अंध आहेत त्यांना फायदा मिळतोय, डीफ आणि स्पीच डिफिकल्टी आहे त्यांना पण फायदा मिळतोय, बरोबर, डीफ अँड डम ज्याला आपण म्हणू त्यांना पण फायदा मिळतोय, या मेंटल रिटार्डेडला पण फायदा मिळतोय। पण एवढेच फक्त 4-5 कॅटेगरीला फायदा मिळून जमणार नाही, आपल्याला फाईट करायचे प्रत्येक प्रकारच्या दिव्यांगजनांना त्या गोष्टीचा फायदा मिळाला पाहिजे। याच्याबद्दलच्या काही कोर्ट केसेस वगैरे हे थोड्या वेळाने मी बोलतोच आहे। त्याच्या अगोदर एक थोडंसं रेल्वेने जे दिव्यांगजनासाठी चांगलं केलंय त्या विषयावर बोलू। तर रेल्वेने आता काय केलंय माहिती का, की अगोदर रेल्वेच्या काही ट्रेन्समध्ये दिव्यांगजनाला आरक्षित सीट नव्हते, आरक्षित जागा नव्हत्या, आरक्षित आसनं नव्हते किंवा आरक्षित स्लीपर सीट नव्हते। आता ते बदलून, तो नियम बदलून त्या रेल्वेमध्ये म्हणजे सवलतीची सूट असो किंवा नसो पण प्रत्येक रेल्वेमध्ये दिव्यांगजनासाठी आरक्षित जागा ठेवलेल्या आहेत, ही एक चांगली गोष्ट। या गोष्टीबद्दल मी रेल्वेचं सर्वप्रथम आभार मानतो। त्याचबरोबर आता काय झालंय माहिती का, राजधानी असो, शताब्दी असो, दुरंतो असो, हमसफर असो, गतिमान असो, वंदे भारत असो, या प्रत्येक प्रकारच्या रेल्वेमध्ये आता दिव्यांगजनांना प्रवास करता येतो, वेगळी स्वतंत्र बसण्याची झोपण्याची व्यवस्था सहित, म्हणजे त्यांच्यासाठीचे सीट रिझर्व्ह आहेत। मग ते कन्सेशन फेअर मध्ये आहेत की नॉर्मल फेअर मध्ये आहेत हा विषय नंतरचा। आता रेल्वेचा धन्यवाद तर म्हणतोय पण हा विषय मुख्य नाहीये। आपला विषय मुख्य आहे की सर्व प्रकारच्या दिव्यांगजनांना सवलतीच्या दरामध्ये तिकीट मिळणं जरुरी आहे, कारण दिव्यांग हक्क 2016 नुसार आपल्याला आपला अधिकार मिळाला पाहिजे। आणि मग जर असं द्यायचं नसतं तर मग एवढ्या प्रकारचे दिव्यांगजनाचे करायचीच गरज नव्हती, जेवढे प्रकार आहेत तेवढेच ठेवायला पाहिजे होते। म्हणजे एक दिव्यांगजनाला फायदा तर दुसऱ्या दिव्यांगजनावर अन्याय, अशी ही गत आहे, अशी गोष्ट आहे। ठीक आहे, हे आपण बोलतोय असंच नाही, याच्यामध्ये ना काही दिव्यांगजन कोर्टात पण मूव्ह झाले, जसं की DS चव्हाण वर्सेस रेल्वे बोर्ड 2012ची केस आहे। DS चव्हाण वर्सेस रेल्वे बोर्ड मध्ये पिटिशनरनी म्हणजे चव्हाणनी आपली सगळी बाजू मांडली, रेल्वेने पण त्यांची बाजू मांडली आणि त्याच्यानंतर कोर्टाने एक ऑब्झर्व केलं आणि कोर्टाने हे स्पष्ट सांगितलं की या सगळ्या प्लॅनिंग आणि सगळ्या गोष्टी इकॉनॉमिक कंडिशन्स विचारात घेऊन, फायदा नफा या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन, ताळेबंद विचारात घेऊन या सगळ्या गोष्टी रेल्वेने ठरवायच्या आहेत, म्हणून या गोष्टीमध्ये कोर्ट इंटरफेअर करणार नाही। ही गोष्ट आपल्यासाठी तशी फायद्याची नाही, तरी पण ही जी गोष्ट झाली ती पण बोलणं जरुरी। त्याचबरोबर सोनू वर्मा जी एक केस होती, डीफ डिसेबल ची केस होती, ती सोनू वर्माच्या केसमध्ये एक प्लस झाले, सोनू वर्मा हे 100% डीफ असले तरी त्यांना बोलता येत होतं, पण त्यांना बोलता पण नाही यायला पाहिजे असा रेल्वेचा नियम आहे। म्हणजे ऐकता पण नाही यायला पाहिजे आणि बोलता पण नाही यायला पाहिजे, म्हणजे रेल्वेचे अधिकारी हे त्यांना बोलून दाखवा म्हणत होते, त्यांनी एक शब्द वापरला, असा नियम असं करतात ते, एक शब्द जरी आपण बोलण्यात आलं तरी मग नाही, तुम्ही या कॅटेगरीमध्ये बसत नाही, तुम्हाला सवलत मिळत नाही, अशी जी गोष्ट होती। या केसमध्ये मात्र थोडंसं फेवर झालंय आणि त्याच्यामध्ये रेल्वेला ऑर्डर करण्यात आली की तुम्ही हा नियम बदलून रुटीन नियम ठेवा की जो डीफ आहे तो स्पीच जरी असेल तरी त्याला पण कन्सेशन मिळालं पाहिजे। आता हे 2 विषय, ह्या 2 विषयावर तुम्ही लक्षात घ्या, हे 2 विषय फक्त रेल्वेच्या संदर्भात आपण बोलतो की सर्व 21 प्रकारच्या दिव्यांगजनांना कन्सेशन तिकीटचा फायदा व्हायला पाहिजे। आता हे फक्त रेल्वेसाठीच लिमिटेड आहे का?
इतर ठिकाणी नाहीये का? मग इतर ठिकाणी जर असेल तर मग दिव्यांग हक्क कायदा 2016 हा फक्त कागदावर राहत नाही का? मी माझ्या असंख्य व्हिडिओमध्ये हे बोलतोय आणि आता पण हेच बोलतोय मी. जसं की तुम्ही नगरपालिका मालमत्ता करामध्ये सूट नाही, ग्रामपंचायतला सूट आहे. म्हणजे दोन प्रकारचे दिव्यांग झाले का? ग्रामपंचायतचे दिव्यांग वेगळा आणि नगरपालिकेचा दिव्यांग वेगळा. रेल्वेमध्ये ते 4च प्रकारचे दिव्यांग, खरे दिव्यांग आणि बाकीचे सगळे खरे नाहीयेत का? खरे नाहीयेत का? नुसतंच दिव्यांग हक्क कायदा 2016 कागदावर ठेवायचा आहे का? नुसतंच दिव्यांगांना आम्ही हे देतो, आम्ही ते देतो, दिव्यांगांना अर्थ मदत करतो, या सगळ्या गोष्टी बोलूनच होणार आहे का? बोलूनच होणार आहे का? तर हे बोलताना मी आणखीन एकदा परत म्हणतो की रेल्वेने जे हे सगळं केले, सर्व प्रकारच्या रेल्वेमध्ये, सर्व प्रकारच्या ट्रेनमध्ये दिव्यांगजनांना आरक्षित जागा, ही गोष्ट चांगली केली. या गोष्टीबद्दल आपण तारीफ पण करू त्यांची. पण हे सगळं करत असताना जसं की एसटी तर भयानक हो, रोड ट्रान्सपोर्ट, मग ते महाराष्ट्राचं तर भयानक, आपण महाराष्ट्राचं बघतोय भयानक. म्हणजे ते जाऊ द्या, आता तोच विषय नेहमी बोलतो मी, मला चीड येते त्या विषयाची. याच्यासाठी एक परिपत्रक काढलेले राजेश अग्रवाल यांनी 2023 मध्ये. त्या परिपत्रकाचा अभ्यास आतापर्यंत किती स्टेटनी केला आहे? जर त्या स्टेटने तो अभ्यास केला असता तर त्यांचे स्वतःचे स्मार्ट कार्ड वगैरे बनवायची गरज काय आहे? एकच आपली ओळख आहे, यू डॅटा कार्ड. याच्या संदर्भात पण जसं रेल्वेचं जे आयडी आहे ना, कन्स्टिट्यूशन आयडी कार्ड, त्याच्या संदर्भात पण लोक कोर्टात मूव्ह झाले होते, पण कोर्टाने सांगितलं की नाही, त्याच्यामध्ये आम्ही इंटरफेअर नाही करत, ते रेल्वेची वेगळी गोष्ट आहे. आता या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला, आणखीन एक 4 चाकी वाहनासाठी, म्हणजे ते पण ठरलेलं ऑर्थोपेडिक डिसेबल आणि त्याने त्याची गाडी मॉडिफाय केली पाहिजे तर त्याला सूट मिळते जीएसटी मध्ये आणि रोड टॅक्स मध्ये आणि इन्शुरन्स मध्ये. एखादा ब्राईड जर 100% अंधा असेल आणि त्याला गाडी घ्यायची आहे, तो गाडी चालवू शकत नाहीये, बरोबर आहे, तो गाडी चालवू शकत नाही, याच्यासाठी तर कोर्ट ऑर्डर आहे हे करा म्हणून, याच्यासाठी फेवर आहे. हे सगळं असताना पण कुठं लागू झालंय ते? मग अंध दिव्यांग यांनी गाडीमध्ये फिरायचंच नाही का? अंध, मग तो दिव्यांग हक्क कायद्यानुसार आपल्याला दिलेला अधिकार त्याची पायमल्ली तर होत नाही ना. मग जसं त्या ठिकाणची पायमल्ली, आपल्याला आधार कसा घ्यायचा आहे, जसं त्या ठिकाणची पायमल्ली रोड अँड ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट याच्यासाठीची केस, जर त्या ठिकाणी दिव्यांग हक्क 2016 ची पायमल्ली होते तर मग रेल्वेमध्ये ती पायमल्ली होत नाही का? जर होत असेल तर मग त्याच्यासाठी काय कॉन्क्रीट भूमिका घ्यायच्यात? पण हे एकट्याने, मी, तुम्ही, प्रत्येक एकट्याने ठरवून होणार नाही. यासाठी तुम्हाला मला आणखीन एकदा स्पष्ट आणि क्लिअर करतो, संघटना किंवा आपल्याला एकत्र आणायचंय हा कुठलाही उद्देश नाही आणि हा उद्देश माझा कधीही नसन. पण एक मात्र अपील करतोय मी, तुमची संघटना जी कोणती असेल, तुम्ही वैयक्तिक असाल, जे काय असेल तुमचं, पण दिव्यांग हितासाठी आपण एकत्र यायचं एवढं मात्र पक्क, आणि त्याच्यासाठीच आपण मेहनत करू. या सगळ्या गोष्टी होत आहेत आणि आपल्या विरोधात 2012ची केस, जी की आपल्या फेवरमध्ये त्याचा निकाल नाहीये. आपल्या ग्रुपमध्ये पण काही जणांनी विचारले याला मराठीत सांगा, तर त्याच्यामध्ये कोर्टाने स्पष्ट सांगितलंय की या केसमध्ये आम्ही जास्त इंटरफेअर करू शकत नाही. आम्ही एवढं सांगू शकतो, ते डीप बद्दल पण त्यांनी त्याच्यात लिहिलंय की आम्ही हे सांगू शकतो की हा क्रायटेरिया थोडासा रिलॅक्स करावा आणि रेल्वेनी त्यांच्या लेवलला या सगळ्या गोष्टी ठरवाव्या. आता विषय असा आहे, रेल्वेने ठरवाव्या. विषय असा आहे, आता आपल्याकडे 2 पर्याय आजच्या घडीला आहेत. एक तर आहेत आपले चीफ कमिशनर, कारण रेल्वे हे सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये येतं. आपले चीफ कमिशनर आहेत, आपण एकत्रित जर चीफ कमिशनरकडे आपली बाजू मांडली तर एक गोष्ट. दुसरी गोष्ट की त्याच्यानंतर चीफ कमिशनर नंतर आपल्याला पुढचा एक पर्याय आहे की आपण सगळ्यांनी एकत्र येऊन, चीफ कमिशनरला आपण प्रोसीड करायचं, आपण सगळ्यांनी एकत्र येऊन एक सुंदरपैकी ड्राफ्ट तयार करून रेल्वे मिनिस्ट्री, आता जे सरकार बनणार आहे त्याच्यानंतर जे स्थापन होणारे रेल्वे जो मंत्री असतील त्यांच्या समोर हे सगळं मांडणं, त्या सेक्रेटरी समोर या सगळ्या गोष्टी मांडणं, या सगळ्या गोष्टीत एक ड्राफ्ट तयार करून जास्तीत जास्त दिव्यांगजनाच्या त्याच्यावर सह्या वगैरे घेऊन ते पण तिथं पुट करणं आणि त्याचा फॉलोअप घेणं, दोन्ही गोष्टी. तोपर्यंत चीफ कमिशनरचे काय ऑर्डर होते, काय ऍक्शन होते, चीफ कमिशनर रेल्वेला विचारतात, त्याच्यानंतर रेल्वे नेमकं काय लिहून देते आणि त्याच्यानंतर चीफ कमिशनर ऍक्शन त्याच्यावर काय घेतात, ही एक बघण्याची गोष्ट राहील. आणि हे सगळं झाल्यानंतर मग आपल्या परीने हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्ट याबद्दल पण आपण मूव्ह करू शकतो. पण ही प्रोसेस थोडीशी लेंदी आहे, या प्रोसेसला चिटकून राहणं जरुरी आहे आणि हे चिटकून राहण्यासाठी
तुम्ही, मी, प्रत्येक दिव्यांगाची संघटना, मग ते आपले बच्चूभाऊ राहू द्या किंवा आमचे जाकीर शेख, अनिसभाई राहू द्या किंवा जे काही असतील, म्हणजे आपल्या सोलापूरचे उपाध्यक्ष जे की स्वतः दिव्यांग नाहीत तरी पण दिव्यांगजनासाठी काम करतात, असे लोक राहू द्या, या सगळ्या लोकांची आपल्याला एकत्रित मदत घेणं जरुरी आहे. आणि ही एकत्र मदत जर घेऊन मूव्ह केलं, असंख्य हजारोवर जर सह्या दिव्यांगजनाच्या त्या पत्रावर, ते जे आपण ड्राफ्ट बनवतो त्याच्यावर जर असतील तर होऊ शकतं त्याच्यामध्ये काहीतरी पॉझिटिव्ह होईल. कोर्टाच्या ऑर्डरनुसार तर असं काही पॉझिटिव्ह नाही आणि दिसत पण नाही. पण सुप्रीम कोर्ट आहे, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाचा पार्ट, मी मध्ये एक व्हिडिओ बनवला होता, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाचं कलम नंबर 15 आणि 16 बदलायला पाहिजे, त्याच्यासाठीच तो व्हिडिओ बनवला होता. 16 ते 15 कलमाने आपल्याला थोडासा अडथळा आलेला आहे. त्याच्यामध्ये जर काही गोष्टी बदलल्या, माझ्या युट्यूबवर आपण सर्च करू शकता, तर आपले बरेच अधिकार आपल्याला मिळतील. तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मी रेल्वेसाठीची आपली मूव्ह याबद्दल मी बोललोय. आणि मला आपल्याकडनं एक अपेक्षा आहे की व्हिडिओच्या कॉमेंट्स मध्ये आपलं जे म्हणणं आहे ते मांडा, हक्कानी मांडा. आपलं जे म्हणणं आहे ते आपल्या डोक्यात, या माझ्या आजचा जो विषय, या विषयात आपल्या डोक्यात नेमकं काय, आपल्याला काय करावं वाटतं हे पण तिथं मांडा. म्हणजे त्या दृष्टीची मूव्ह, त्या दृष्टीची प्लॅनिंग आपण करू शकतो. आणि जास्तीत जास्त प्रयत्न करून आपल्या दिव्यांग बांधवांना रेल्वे कन्सेशन तिकीट मध्ये न्याय देण्याचा आपण प्रयत्न करू शकतो. मी तसं वकील साहेबांना पण बोललोय या विषयात. हायकोर्टाचे जे वकील आहेत, चांगले प्रसिद्ध वकील आहेत, त्यांच्याशी पण बोललोय. आपण दिल्लीच्या वकिलांचा पण या गोष्टीमध्ये आपण पुढे भविष्यामध्ये फायदा घेऊ शकतो. पण एकदा मूव्ह तर चालू व्हायला पाहिजे. या अनुषंगाने आजचा हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ थोडासा लेंदी आहे, त्याच्याबद्दल माफी. पण हे सगळं बोलल्याशिवाय, कशाचा फायदा कसं घ्यायचा हे सगळं बोलल्याशिवाय आयडियाज क्लिअर होणार नाही. म्हणूनचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंट्स मात्र नक्की द्या. कॉमेंट्सला जास्तीत जास्त लोकांना याबद्दलचे कॉमेंट्स लिहिण्यासाठी प्रवृत्त करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. कारण हा व्हिडिओ माझा नाही, हा व्हिडिओ आपल्या संयुक्तिक लढ्याचा व्हिडिओ राहील. धन्यवाद मित्रांनो.